नमस्कार, मी महादेव बलगर, माळीनगर। गेले 29 वर्षापासून आम्ही गौरी गणपतीचा आरस करीत आहोत आणि गौरी गणपतीचा आरस करत असताना, सजावट करत असताना वर्षानुवर्ष दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन, वेगवेगळ्या पद्धतीच्या गौराई, कधी मांडी घातलेल्या, कधी झोपाळ्यात बसलेल्या, कधी वाघावर बसलेल्या, गेल्या वर्षी आडीवर तिडी टाकून बसल्या होत्या आणि या वर्षी काष्ट्यावरच्या गौराई आम्ही या ठिकाणी उभा केलेल्या आहेत। या गौराई उभा करत असताना अजून एक वैशिष्ट्य आहे की माझ्या मेहुण्याचं लग्न न झाल्यामुळं माझ्या सासरवाडीकडल्या गौराई सुद्धा या ठिकाणी गेली 29 वर्ष झालं माझ्या आणि सासरवाडीच्या गौराई एकत्र बसत आहेत। परंतु हा गौराईचा उत्सव साजरा करत असताना पुण्यातील माझे बंधू आणि भाऊजाई यांना सुद्धा या गोष्टीची आवड असल्यामुळं किंवा डेकोरेशनची आवड असल्यामुळं दरवर्षी ती गणपतीच्या दिवशी किंवा गणपतीच्या आदल्या दिवशी येतात आणि 4-5 दिवस स्वतः राबून हे गौराईचं डेकोरेशन करतात। आजही ती याही वर्षी गणपती ज्या दिवशी आले त्या दिवशी बुधवारी या ठिकाणी आलेत आणि हा पूर्ण सर्व डेकोरेशन त्यांनी केलेला आहे आणि हा जो नागपंचमीचा हलता देखावा आहे तो त्यांनीच येताना बरोबर आणलेला आहे। हा गौरी गणपतीचा उत्सव म्हणजे हिंदू सणातील दिवाळीपेक्षा याला कमी समजू नये। ही एक हिंदू धर्मातील किंवा हिंदू सणापैकी हा गौरी गणपतीचा सण सुद्धा एक दिवाळीच आहे। अशा स्वरूपाचा कार्यक्रम आम्ही उत्साहात दरवर्षी साजरा करतो आणि वर्षानुवर्ष थोडी का होईना या सणामध्ये किंवा या साजरा करण्यामध्ये किंवा या उत्साहामध्ये थोडी तरी दरवर्षी वाढ होते आणि यावर्षी हा हलता देखावा आणल्यामुळं अधिकची भर पडून हा यावर्षीचा कार्यक्रम माळीनगर परिसरामध्ये अतिशय सुंदररित्या साजरा झाला असं मला तर वाटतं। पुण्यासारख्या ठिकाणी राहत असलेले माझे भाऊ आणि भाऊजाई हे सालाबाद प्रमाणे दरवर्षीच गणपतीच्या आगमनाच्या दिवशी येतात आणि 4-5 दिवस या ठिकाणी थांबून गौरीचा उत्सव आनंदात साजरा करतात। तर केवळ आनंदात साजरा न करता पुण्यासारख्या चांगल्या क्वालिटीची डेकोरेशनची सामग्री ती सुद्धा स्वतःच्या खिशातल्या पैशातून ते या ठिकाणी घेऊन येतात आणि रात्रंदिवस राबून या ठिकाणी ते हे सजावटीचं काम करतात। त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी माझ्या घरचे मनीषा बंडगर यांना त्यांना गुलाबाचं फुल देऊन स्वागत करायला सांगत आहे।